सर्वप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। त्याने तोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग, चला चला करूया नमन गणरायाला ग, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला। गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा। अभिषेक एक नक्कीच अशी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या दृष्टीनं गणेश पूजन आणि गणपती बाप्पाचं आगमन, त्याची पूजा, त्याचं विसर्जन, या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी ह्या अतिशय मोठ्या भक्तिभावानं मला वाटते सर्वात जास्त चांगल्या रीतीने केले जातात। तसं तर फक्त महाराष्ट्रात नव्हे, भारत देशात आणि देशाच्या बाहेरसुद्धा गणपती उत्सव हा साजरा केला जातो। पण महाराष्ट्रामध्ये एक लाखो गणपती पूजन हे केलं जातं। मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक गावागावात असे केली जातं। आणि आमच्याकडं आता माझं मूळ गाव जन्म ठिकाण नावाखाली, तिथे गणेश पूजन मी करतो। त्याच्यानं मी शाळेत शिकत असताना, इयत्ता 7वी शाळेत असताना त्यावेळेला मी तिथे शिफ्ट झालो। मी 7वी शिकत असताना तेव्हापासून मग नंतर तिथला गणपती आणि इथला गणपती दोन्ही ठिकाणी आम्ही हे गणपती मांडत असतो, गणपती उत्सव साजरा करत असतो। राहायला भले आम्ही पनवेलला असतो, तर देखील पनवेलपेक्षाही मूळ गाव आपले जन्म ठिकाणी जे आहेत ना, तर ह्यांचं आपल्याला जे आहे ना ते जास्त असते। त्याच्यामुळं त्याचबरोबरीनं माझे आईवडील भक्तिभावानं पूजा करत असत। आणि तशाच रीतीनं इथं सुद्धा गेल्या वर्षी आम्ही राम मंदिराचं प्रतिकृती केली होती। यावर्षी केदारनाथ त्या देवळाची आणि परिसराची प्रतिकृती करण्यात आली। एकंदरीत असं आहे की भक्तिभावानं देवाची आपण पूजा केली, त्याचं स्मरण केलं, केदारनाथाचं असू द्या, रामाचं असू द्या, शंकराचं असू द्या, कृष्णाचं असू द्या, पण ह्या सगळ्याच्या भक्तिभावानं पूजा केली तर आपल्याला मनाला शांती मिळते आणि मग आपला धंदा, उद्योग, नोकरी यामध्ये आपली प्रगती होत असते। आणि तशा दृष्टीनं आमच्या घरामध्ये आईवडिलांच्या परंपरेपासून ही देवस्थानाला आम्ही जास्त महत्त्व देत असतो। आणि म्हणूनच आता समोर तुम्हाला राधाकृष्ण मंदिर दिसेल, याबद्दल आणखीन गणपतीचं शंकराचं मंदिर दिसेल, तर ही आमच्या घरात फॅमिलीमधली गणपती आहेत। आपलं पुन्हा खंडोबारायाचं सुद्धा आम्ही जे कुलदैवत असलं त्यांचंही मंदिर बांधलं आहे। देवालय बांधणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आणि परमपूज्य असं काम वाटतं। म्हणून गावोगावचे जिथे इथं देवळवाले आमच्याकडे येतात, तर कुठेही देऊळ बांधणारा माणूस रिक्त असतं, जात नसतं, ही सेवा करत असतो। आणि म्हणूनच यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही हे केदारनाथच्या मंदिराच्या देखाव्याच्या दृष्टीनं नियोजन केलं आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे। आज सत्यनारायणची पूजासुद्धा त्या निमित्ताने ठेवण्यात आलेली आहे। मला अतिशय आनंद होतो आहे की ह्या गणेश उत्सवामध्ये आम्ही सर्व ठाकूर फॅमिली एकत्र येऊन हे साजरे करतो। सर, नागरिकांना गणेश उत्सवाच्या कशा प्रकारे शुभेच्छा द्या? नागरिकांनी एकंदरीत गोष्ट अशी आहे की आता जे सरकारसुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या सूचना करत आहे की गणपती विसर्जन करत असताना सुद्धा घाण होणार नाही,
याची आपण काळजी घ्यावी. कृत्रिम तलावात विसर्जन करावं, शेडूच्या भक्ती कराव्यात आणि ह्या दृष्टीने सुद्धा असं आहे की कुठेही भांडण तंटा न करता, शोरशराबा जास्त न करता भक्तिभावानं गाणी म्हणावीत, त्याबद्दल वाद नाही. नाच गाणी पण करावीत, पण ते नाच गाणी करत असताना सुद्धा एक शिस्त बिघडली जाणार नाही, त्याचं पालन करावं आणि उगाच निष्काम धागणधिंगा होणार नाही याची काळजी घ्यावं आणि अतिशय उत्साहानं देवाचं पूजन करून आपण त्यात सहभागी